नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार नमस्कार। मी नागेश गोसावी माझ्या होम मिनिस्टर रिअलिटी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज असा व्हिडिओ करतोय, तुम्ही बोलाल नागेश सर ही डीमार्टची ट्रॉली घेऊन तुम्ही चालले कुठे। डीमार्ट दाखवायचं कारण एवढंच आहे, माझ्या मागे तुम्ही डीमार्ट बघू शकतात। जेव्हा मी घोडबंदर रोडला प्रॉपर्टीचे व्हिडिओ करतो आणि जेव्हा लोकांना सांगतो की घोडबंदर रोडला असा अमोक ठिकाणी प्रोजेक्ट लॉन्च झालाय, लोकांची रिॲक्शन अशी असते जसं काय मी त्यांना एकदम वसई विरारला घेऊन चाललोय, जसं की मी त्यांना एकदम भारताच्या कुठल्या तरी कन्याकुमारीच्या टोकावरती प्रॉपर्टी देतोय। घोडबंदर रोड म्हणजे लोकांच्या डोक्यात ही मानसिकता आहे। त्याच्यानंतर लोक बोलतात आम्हाला कासारवडोलीला पण जायचं नाही, आम्हाला आनंदनगरपर्यंत चालेल। आणि जेव्हा आनंदनगरचा विषय येतो त्यांना तेव्हा डीमार्ट माहीत असतं, त्यांना असं वाटतं, ते बोलतात डीमार्ट आणि हेच ते डीमार्ट। आणि त्या डीमार्ट पासून बाजूला हा जो रोड जातो बरोबर 5 मिनिटं पण सोडा हो, 2 ते 3 मिनिटं तुम्ही गाडीने पोहोचू शकतात। 5 मिनिटात चालत असा नवीन प्रोजेक्ट लॉन्च झालाय। मेट्रो स्टेशन बघा, विजय गार्डन मेट्रो स्टेशन प्रोजेक्ट पण इतक्या जवळ आहे तुम्हाला। त्यानंतर हा जो रोड जातो या रोडवरती नवीन प्रोजेक्ट लॉन्च झालाय। कार्पेट काय, कॉन्फिगरेशन काय, ते सगळं साईटवर जाऊन सांगतो। लोकेशन समजून घ्या, आनंदनगरचं डीमार्ट लँडमार्क, त्याच्या बाजूला विजय गार्डन मेट्रो स्टेशन जे आता येते हे तुमची ट्रायल झाली। अशा लोकेशनला 1 BHK 2 BHK बघतात। जस्ट रिसेंटली नवीन एक प्रोजेक्ट लॉन्च झालाय। चला बाकीची माहिती तुम्हाला मी साईटवर जाऊन देतो। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला मी डीमार्टचं लोकेशन दाखवलं, ते दाखवण्याचं कारण एवढंच होतं की मी तुम्हाला परत सांगेन, बऱ्याच लोकांना घोडबंदर रोड सारखं लोकेशन पाहिजे, पण त्यांना कासारवडोली, भाईंदरपाडा, गायमुख साईडला जायचं नाही। आनंदनगर डीमार्ट लास्ट ऑप्शन बोलतात आणि त्याच डीमार्ट पासून 5 मिनिटाच्या अंतरावरती प्रोजेक्ट। सॅम्पल फ्लॅट वगैरे बाजूला राहू द्या, तुम्हाला मी ऍक्च्युअल साईटवरती घेऊन आलोय। तुम्ही बघा डेव्हलपरचं काम कधी जोरात आहे। 3 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी आलो तेव्हा प्लेन काहीच काम नव्हतं, आता प्लेन लेवलला ऑलमोस्ट काम झालंय। एक 22 फ्लोअरचा टावर, मी पुन्हा सांगेन डीमार्ट पासून आजूबाजूला खूप सारे प्रोजेक्ट आहेत, पण त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्लेक्स असेल किंवा टाउनशिप प्रोजेक्ट असेल तिथे तुम्हाला मेंटेनन्स कॉस्ट जास्त पडतं। हा प्रोजेक्ट कोणासाठी आहे, ज्याला मेंटेनन्स कॉस्ट जास्त नाही पाहिजे, ज्याला स्विमिंग पूल सारख्या अम्युनिटीज पाहिजे नाहीये। जास्तीत जास्त वेळ तुमचा कुठे जातो, पार्टी हॉल असेल, इंडोर गेम्स असेल। ग्राउंड फ्लोअरला डेव्हलपमेंट शॉप दिलेत, पहिल्या माळ्यावरती ज्या बेसिक अम्युनिटीज लागतात लक्झरी सेगमेंट मधल्या त्या सगळ्या अम्युनिटीज दिल्यात आणि त्याच्यावरती 22 फ्लोअरचा टावर 1 BHK 2 BHK। नॉर्मली घोडबंदर रोडला लोकांची अवस्था काय होते, 300-350 कार्पेटमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतं, पण डेव्हलपरने ती गोष्ट लक्षात घेऊन 415चा कार्पेट, 400+ कार्पेट तुमची रिक्वायरमेंट आहे ती आणली आहे। 55 लाख प्लस टॅक्सेस, 55 लाख 60 लाखाच्या आसपास तुमचा बजेट आहे। प्रोजेक्टला मी बेस्ट रेटमध्ये डील करून देईन। 2 BHK बघतात, 600च्या आसपास कार्पेट पाहिजे। 632 रेरा कार्पेट डेव्हलपर दिला 2 BHK, 85 लाख प्लस टॅक्सेस, 85 लाख प्लस टॅक्सेस। पुन्हा एकदा सांगेन, स्टँड अलोन टावर असून सुद्धा डेव्हलपरने अम्युनिटीज दिल्या आहेत, कार्पेट मोठा दिलाय। डीमार्ट सारखं लोकेशन बाजूला आहे, विजय गार्डन सारखं मेट्रो स्टेशन वॉक इन डिस्टन्सवरती 5 मिनिटात तुम्ही तुमच्या घरापासून मेट्रो स्टेशनला कनेक्ट होतात। चला तर मग विचार कसला करतात, तुम्हाला तर माहिती आहे मी नागेश गोसावी तुमच्याकडून कोणत्याही ब्रोकरेज घेत नाही, तुम्हाला फ्रीमध्ये पिकअप आणि ड्रॉप देतो। मला कॉल करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर इथे बुक करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।